मृत महादेव मुंडेंच्या मुलाला परळीत मारहाण करण्यात आली आहे। अभ्यासिकेला जात असताना प्रणव मुंडेला मारहाण करण्यात आली आहे। परळी पोलीस ठाण्यात 2 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हाही दाखल झालाय। काय झालं त्याची नेमकं काय झालं तुम्हाला? पुन्हा आढळलं तुम्हाला? एका मित्राच्या घरी गेलतो, त्यानं माझ्या छोट्या भावाला बोलिलं, तू काय करायलास म्हणून, इकडं काय करायलास, तू कुणाचा पोरगा आहेस असं आम्हाला दोघायला विचारलं। आणि मी म्हणलं महादेव मुंडेचं, की त्यानं 2 कानाखाली चापटा मारले। पुन्हा त्याची इंस्टाग्राम ID काढली तर त्याच्यामध्ये सगळे वाल्मिक कराडचे फॉलोअर्स होते आणि वाल्मिक कराडचेच फोटो होते। जेव्हा भाऊ मला का अडवलं म्हणून गाडीवरून वरून उतरला, तेव्हा त्याने त्याला शिवीगाळ केली आणि त्याला म्हणू लागला मला मारतोस का, असं तसं काही बोलू लागला। तिथं होते लोक पण काय बोलले नाहीत त्याला। कॅमेरा पर्सन विकास मी संभाजी मुंडे, टीव्ही MIT परळी बीड। माझे मुलं ट्युशनहून येत असताना त्यांना अडवण्यात आलं। एक अनोळखी मुलाने अडवण्यात आलं। तो असा गुंडशाहीचा होता की असा केस वाढवलेला, जुटू वगैरे बांधलेला आणि इतका गुंडशाहीचाच असल्याने दिसला। माझ्या मुलाला तरी त्यानं विनाकारण अडवलं आणि वाचाळ शिवीगाळ करून, आणि माझे मुलं तिथून निघून येत असताना त्याच्या हातातलं जे कडं होतं त्यानं ते फेकून माझ्या मोठ्या मुलाला मारलं। मग त्या असा प्रकार आल्या त्यांनी मला सांगितला मुलांनी, आणि मग आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला। मेन म्हणजे गोट्या गीते अटक करणं गरजेचं आहे। आमचा जे संशयित आरोप आहे ते गोट्या गीते अटक करणं गरजेचं आहे। रोहित पवारांचे आरोप राममोहन नायडू आणि TDPनं फेटाळलेत, अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते। रोहित पवारांचे आरोप निराधार, राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचं सूत्रांकडून कळतंय। अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य लवकरच बाहेर येईल असं सूत्रांकडून कळतंय। अपघातातील दोषींवर कारवाई करणार अशी माहितीही आता सूत्रांकडून कळते। TDP आणि राममोहन नायडू यांच्यावर केलेले आरोप पूर्णपणे निराधार आणि राजकीय दृष्ट्या प्रेरित। विमान अपघाताची चौकशी आंतरराष्ट्रीय AAIB प्रोटोकॉल आणि ICAO नियमांनुसार काटेकोरपणे केली जाते। ही चौकशी तांत्रिक, पारदर्शक आणि पूर्णपणे पुराव्यावर आधारित आहे। बेकायदेशीर आरोप करण्याऐवजी तपास संस्थांना त्यांची कामं करू द्या आणि पुराव्यावर आधारित उत्तरं द्यावीत। एका राजकीय नेत्याच्या दुःखद निधनाचे राजकीय फायद्यासाठी राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातोय, हे अत्यंत दुर्दैवी आहे। TDPने नेहमीच अजित पवारांना सर्वोच्च स्थान दिलंय। सत्य लवकरच बाहेर येईल आणि जे दोषी असतील त्यांना जबाबदार धरलं जाईल। माझी वैयक्तिक मागणी आहे की केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात। आम्ही केंद्रीय पातळीवर अजित पवारांच्या अपघाताची चर्चा केली, अशी माहिती चव्हाणांनी दिली। काँग्रेस कार्यकारिणी अजित पवारांच्या अपघाताबाबत अंतिम भूमिका मांडणार, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणतात। पवार के हादसे के बारे में मैंने कुछ आरोप नहीं किया है। हमारी इसके जरूर अवश्य हमारी पार्लियामेंट्री अफेयर्स कमेटी में इसकी जरूर चर्चा हुई थी और उसमें हमने अपनी बातें वहां पर रखी थी इस हादसे के बारे में। अब अंतिम फैसला कांग्रेस पार्टी की हाईकमांड करेगी कि इसमें एक्सीडेंट के बारे में क्या करना है। लेकिन मेरी निजी मांग है कि जो मंत्री नायडू है उन्हें तुरंत इस्तीफा देना चाहिए।